नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं MK कोचिंग क्लासेसमध्ये। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। आणि तुम्हाला बघितल्यानंतर व्हिडिओ कसा वाटतो हे नक्की कळवा। तर आपण काय करतोय, 7th क्लासचा आपण मॅथ घेतोय आणि त्याचा 7th क्लासचा मॅथचा आपला चॅप्टर आहे कोणता घेतोय, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स। ठीक आहे, मल्टिप्लिकेशन कोणता चॅप्टर घेतो आपण, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स हा चॅप्टर घेतोय। ठीक आहे, मॅथचा। तर याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला काय माहित पाहिजे, मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहिती आहे काय असते, डिव्हिजन काय असते हे पण माहिती तुम्हाला, इंटिजर्स काही लोकांना माहीत असतील काही लोकांना माहीत नसतील। तर मी तुम्हाला त्याच्या अगोदर इंटिजर्स समजून सांगतो। ठीक आहे, इंटिजर्स 1-2 मिनिटांमध्ये आपण इंटिजर्स काय ते पाहूया। ठीक आहे, इंटिजर समजण्याच्या अगोदर तुम्हाला काय समजायला पाहिजे, नॅचरल नंबर समजायला पाहिजे। नॅचरल नंबर्स ऐका ना, नॅचरल नंबर्स काय आहेत। तर नॅचरल नंबर्स सिम्पली मी सांगतो तुम्हाला। नॅचरल नंबर्स पहा, नंबर आहेत 1 2 3 4 5 6 6 डॅश 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 सो ऑन, हे काय तुमचे नॅचरल नंबर आहेत। तर नॅचरल नंबर कळले असतील तुम्हाला, 1 पासून सुरू होतात नॅचरल नंबर आणि ते इन्फिनिटीपर्यंत जातात। इन्फिनिटीचा सिम्बॉल असं काढतो आपण। ठीक आहे, इन्फिनिटीचा सिम्बॉल आहे उलटा 8, म्हणजे आडवा 8 काढू शकतो, उलटा नाही आडवा 8। ठीक आहे, असा आडवा 8 काढला, हा इन्फिनिटीचा सिम्बॉल आहे। ठीक आहे, पहा तर आपण नॅचरल नंबर सांगतो तुम्हाला। तर नॅचरल नंबर्स काय आहेत, 1 2 3 4 5 6 डॅश डॅश सो ऑन इन्फिनिटीपर्यंत, हे इन्फिनिटी सिम्बॉल आहे। ठीक आहे, इन्फिनिटी सिम्बॉल आहे। तर हे नॅचरल नंबर्स आहेत। सगळ्यात छोटा नॅचरल नंबर तुमचा हा 1 आहे। सगळ्यात मोठा नॅचरल नंबर आपण सांगू शकत नाही, जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तुमचे हे नॅचरल नंबर येतात। तर हे तुम्हाला कळले असतील नॅचरल नंबर्स। त्याच्यानंतर तुम्हाला माहीत पाहिजे होल नंबर्स। काय माहीत पाहिजे तुम्हाला, होल नंबर्स। होल नंबर्स काय आहेत पहा, होल नंबर्स पहा। तुम्ही काय करा, ह्या होल नंबर्सची डेफिनेशन जर लिहायचं असेल तर 0 प्लस तुमचे नॅचरल नंबर्स आहे का नाही, नॅचरल नंबर्स 0 प्लस नॅचरल नंबर्स तुमचे काय होतात, होल नंबर्स होतात। 0 नॅचरल नंबर माहीत आहे तुम्हाला, हे नंबर आहेत नॅचरल नंबर, लक्षात ठेवावंच लागेल तुम्हाला। 1 2 3 4 5 6 7 डॅश 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 सो ऑन। ठीक आहे, हे तुमचे काय आहेत, नॅचरल नंबर्स आहेत। नॅचरल नंबरच्या सुरुवातीला जर 0 लावलं तर तुमचे काय होतात, होल नंबर तयार होतात। नॅचरल नंबरच्या जर सुरुवातीला तुम्ही जर 0 लावलं तर तुमचे काय, होल नंबर तयार होतात। त्याच्यानंतर पहा तुम्ही इंटिजर्स काय आहेत ते, इंटिजर्स काय आहेत ते, इंटिजर्स पाहायचे कारण आपल्याला याच्यामध्ये इंटिजर्स आले, तर इंटिजर्स माहीत पाहिजे। तर पहा इंटिजर्स -3 पहा असं लिहू तुम्ही, डॅश 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 -3 -2 -1 0 1 2 3 4 डॅश 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 सो ऑन। ठीक आहे, तर हे काय तुमचे म्हणजे इंटिजर्सचे 3 भाग पडतात। हा 0चा एक पार्ट पहा, तर हे तुमचे इंटिजर्सचे 3 पार्ट पडतात। तर निगेटिव्हचा एक पार्ट आहे, निगेटिव्हचा पार्ट -3 -2 -1 0 1 +1 +2 +3 +4 डॅश डॅश सो ऑन। तर हे तुमचे 3 पार्ट पडतात। तर हा 0चा पार्ट आहे। 0च्या नंतर तुम्ही इकडे जातात तर तुमचे नंबर काय होतील, इंटिजर्समध्ये इन्क्रीज होतील, म्हणजे मोठे मोठे होत जातात। आणि 0च्या नंतर तुम्ही काय करता, इकडे जाता म्हणजे डाव्या साईडला जाता, 0च्या नंतर तुमचे नंबर काय होतात, डिक्रीज होत जातात, छोटे छोटे होत जातात। तर तुम्हाला हे कळले असतील इंटिजर्स। ठीक आहे, नॅचरल नंबर कळले, त्याच्यानंतर होल नंबर कळतील, होल नंबर कळले तर तुम्हाला इंटिजर्स कळतील। हे आहेत इंटिजर्स। मग ह्या इंटिजर्सचं आपल्याला काय करायचं आहे, हे सगळे इंटिजर्समध्ये बरेचसे नंबर येतात। तिकडे निगेटिव्हचे सगळे नंबर आहेत तुमचे, पॉझिटिव्हचे सगळे नंबर आहेत आणि 0 पण आहे, म्हणजे हे तुमचे इंटिजर्स आहेत। आता ह्याचं काय, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स, म्हणजे ह्या नंबरला आपण यूज करून काय पाहणार आहोत, आपण मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स पाहणार आहोत। ठीक आहे, तर पहा मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्समध्ये आपण काय करायचं, पहिल्यांदा सुरुवातीला काय पाहूया, मल्टिप्लिकेशन पाहूया। सुरुवातीला आपण काय पाहायचं आहे, मल्टिप्लिकेशन। सुरुवातीला आपण काय पाहूया, मल्टिप्लिकेशन पाहूया। ठीक आहे, मल्टिप्लिकेशन पाहायचं आहे। तर मल्टिप्लिकेशनच्या काही 3-4 प्रॉपर्टी आहेत, ते मी सांगतो तुम्हाला। 4 प्रॉपर्टी आहेत मल्टिप्लिकेशन, म्हणजे मल्टिप्लिकेशन कसं करायचं त्यासाठी, आणि कोणते साईन आलं तर कसं मल्टिप्लिकेशन होतं हे लक्षात घ्यायचं तुम्हाला। तर ठीक आहे, मी तुम्हाला मल्टिप्लिकेशनच्या सांगतो प्रॉपर्टी। तर तुम्हाला असं सिम्पली सांगू शकतो, पहा नंबर लिहू, पॉझिटिव्ह नंबर पहा, पॉझिटिव्ह नंबर नंबरला मी शॉर्टमध्ये असं लिहितो। ठीक आहे, पॉझिटिव्ह नंबर, हे नंबरला आपण शॉर्टमध्ये असं लिहू शकतो, पॉझिटिव्ह नंबर इंटू पॉझिटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह नंबर इंटू पॉझिटिव्ह नंबर। तुमचं येणारं उत्तर काय असते, पॉझिटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह नंबरसोबत केल्या तर तुमचं येणारं उत्तर काय असते, पॉझिटिव्ह नंबर। ठीक आहे, पॉझिटिव्ह नंबर। तर याला साईनमध्ये जर लिहायचं असेल तर काय, म्हणजे प्लस आहे, पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह नंबर इथं काहीतरी असेल,
त्याचं मल्टिप्लिकेशन तुम्ही दुसऱ्या पॉझिटिव्ह नंबरसोबत केलं तर येणारं आन्सर काय असते तुमचं पॉझिटिव्ह म्हणजे प्लस असते. ठीक आहे, हे कळलं असेल. तुमचं नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे तुमचं नेक्स्ट प्रॉपर्टी आहे तुमचं पॉझिटिव्ह नंबर. पॉझिटिव्हला मी असं पण लिहू शकतो. पहा, पॉझिटिव्हला मी असं लिहू शकतो पॉझिटिव्ह नंबर. ठीक आहे, पॉझिटिव्हला मी असं लिहितो आणि नंबरला असं लिहितो पॉझिटिव्ह नंबर इंटू निगेटिव्हला असं लिहू शकतो मी मायनस काढून निगेटिव्ह नंबरला असं लिहितो. ठीक आहे, शॉर्टमध्ये लिहितो. पॉझिटिव्ह नंबर एक पॉझिटिव्ह नंबर आहे तुमचा, दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे इंटू निगेटिव्ह नंबर. काय येईल तुमचं उत्तर पॉझिटिव्ह नंबर एक आहे, दुसरा निगेटिव्ह आहे, तर येणारा आन्सर काय असणार आहे तुमचं निगेटिव्ह नंबर असणार आहे. काय असणार आहे निगेटिव्ह नंबर. ठीक आहे, निगेटिव्ह नंबर. थर्ड प्रॉपर्टी आहे तुमची. थर्ड प्रॉपर्टी काय आहे तुमचं आता हा पॉझिटिव्ह होता हा निगेटिव्ह होता, तर इथं काय येईल तुमचा निगेटिव्ह नंबर येईल हा इंटू तुमचा हा पॉझिटिव्ह नंबर येईल पॉझिटिव्ह नंबर. ठीक आहे, तर येणारं उत्तर काय येईल तुमचं येणारं उत्तर काय असणार आहे तुमचं निगेटिव्ह नंबरच असणार आहे. ठीक आहे, तर पहा हे कळलं असेल तुम्हाला. ह्याला साईनमध्ये जर लिहायचं असेल तर तुमचं इथं लिहू शकता तुम्ही. मी इथं शॉर्टमध्ये लिहितो पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह इंटू हा निगेटिव्ह आहे. ठीक आहे, निगेटिव्ह इज इक्वल टू तुमचं काय येणार आहे ह्यालाच लिहितो मी, थोडी जागा कमी पडत असेल तर हे तुमचं उत्तर आहे निगेटिव्ह इथे. ठीक आहे, ह्याला लिहू शकतो मी निगेटिव्ह आहे नंबर हा तुमचा इंटू हा पॉझिटिव्ह आहे, तर येणारे उत्तर तुमचं काय येते पॉझिटिव्ह निगेटिव्हच येते. ठीक आहे, आता हे 3 प्रॉपर्टी झालेले आहेत. एक फोर्थ प्रॉपर्टी आहे राहिलेली. फोर्थ प्रॉपर्टी काय करतो मी, तर खाली दिसणार नाही तुम्हाला, त्यामुळं मी इथं फोर्थ प्रॉपर्टी इथं लिहितो. ठीक आहे, फोर्थ प्रॉपर्टी. तर फोर्थ प्रॉपर्टी काय बनेल तुमची फोर्थ प्रॉपर्टी इथं लिहितोय. तुमचा पहिला नंबर काय निगेटिव्ह नंबर आहे, पहिला नंबर निगेटिव्ह नंबर इंटू दुसरा नंबरसुद्धा काय आहे तुमचा निगेटिव्ह नंबर आहे, तर येणारा आन्सर काय येते तुमचं पॉझिटिव्ह नंबर. काय येणारा आन्सर काय येते पॉझिटिव्ह नंबर. पहा, फर्स्ट नंबर तुमचा निगेटिव्ह नंबर आहे, सेकंड नंबर निगेटिव्ह नंबर आहे, तर येणारा आन्सरसुद्धा येणारा आन्सर काय पहिला निगेटिव्ह आहे दुसरा निगेटिव्ह आहे, तर येणारा आन्सर पॉझिटिव्ह नंबर येते. लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, ह्याचं जर एक्झाम्पल आपण लिहायचं असेल तर निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह इज इक्वल टू पॉझिटिव्ह. ठीक आहे, म्हणजे पहा लक्षात काय त्याचे 4 प्रॉपर्टी आहेत. हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला सगळं मल्टिप्लिकेशन कळून जाईल. ठीक आहे, तर पहिला निगेटिव्ह नंबर आहे दुसरा निगेटिव्ह नंबर आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर उत्तर पॉझिटिव्ह नंबर येते. ठीक आहे, त्याच्यानंतर हे पहा पहिला पॉझिटिव्ह आहे दुसरा पॉझिटिव्ह आहे, येणारा आन्सर काय येईल तुमचं पॉझिटिव्ह नंबर येईल. ठीक, हे असं लिहिलेलं आहे आपण साईनमध्ये. त्याच्यानंतर ह्या दोघांचं सेम, हे 2 लक्षात ठेवा सेम आहेत, कारण नंबर जर दोन्ही साईन जर सारखे असेल तर येणारा आन्सर काय असते प्लसच असते, आहे का नाही, येणारा आन्सर प्लसच असते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर दोन्ही एक साईन एक पॉझिटिव्ह किंवा एक निगेटिव्ह असेल तर येणारा आन्सर मायनसच असते. ठीक आहे, तर इथपर्यंत कळलं असेल पहा याच्यानंतरचा पाठ. ठीक आहे, पहा आता तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो मी आता फक्त साईन घेऊन पहा. एक प्लस आहे तुमचं, पहिलं पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, पहिली प्रॉपर्टी पाहूया. पहिला नंबर पॉझिटिव्ह आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन दुसऱ्या पॉझिटिव्ह नंबरसोबत आहे, तर येणारा आन्सर पॉझिटिव्ह असते. मल्टिप्लिकेशनचं पाहतोय आपण, मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स करताना काय साईन यायला पाहिजे हे कळेल तुम्हाला. आता याच्यासोबतच लिहितो मी पहिला नंबर निगेटिव्ह आहे दुसरा नंबर निगेटिव्ह आहे, तर येणारा आन्सर काय असते एक दोन्ही पॉझिटिव्ह आहे येणारा आन्सर पॉझिटिव्ह असते, दोन्ही निगेटिव्ह आहे येणारा आन्सर पॉझिटिव्हच असते. थर्ड नंबर पहा तुमचं एक निगेटिव्ह आहे दुसरा पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, तर येणारा आन्सर निगेटिव्ह असते. त्याच्यानंतर फोर्थ पहा, फर्स्ट पॉझिटिव्ह आहे सेकंड निगेटिव्ह आहे, येणारा आन्सर काय असते तुमचं निगेटिव्हच असते. तर हे कळलं असेल तुम्हाला. ठीक आहे, तर हे एवढंच लक्षात ठेवायचं इन शॉर्टमध्ये, आहे का नाही. मग काय म्हणायचं आहे बोथ नंबर्स आर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, आन्सर इज पहा लक्ष द्या. तर काय तुमचा 2 नंबर पहा, ही बोथ नंबर आर पॉझिटिव्ह, आन्सर काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. ही बोथ नंबर आर निगेटिव्ह, आन्सर काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. 1 नंबर निगेटिव्ह आहे दुसरा पॉझिटिव्ह आहे, किंवा पहिला पॉझिटिव्ह आहे दुसरा निगेटिव्ह आहे, तर आन्सर काय मायनस येणार आहे. तर याचं एक एक्झाम्पल पाहूया आपण. ठीक आहे, इथं काय करतो मी पहा, म्हणजे मायनस प्लसचे घेऊ आपण, प्लसचं घेऊया पहिल्यांदा. ही प्रॉपर्टी पाहूया 1 बाय 1 पाहूया आपण. ठीक आहे, तर ही प्रॉपर्टी पहा, या प्रॉपर्टीवरले काही एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे, तर सिम्पली घेऊ शकता एक्झाम्पल. तर हा एक आहे +3 घेऊ मी, +3 आहे का नाही, +3 इंटू तुमचा +4 घेतलेला आहे, तर +3 आहे हा +4 आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर 4 × 3 काय असणार आहे तुमचा 12, हा पॉझिटिव्ह आलेला आहे. कळलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. काय घेऊ शकतो आपण 2 आहे +2 आहे
इंटू तुमचा काय आहे +6 आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर +12 येते. असं 12च येऊ असं काही नाही, काही येऊ शकते. ठीक आहे, तिसरं एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो मी तुम्हाला. हा 2 आहे आणि त्याच्यानंतर +2 आहे इंटू +3 आहे, तर येणार आन्सर काय आहे ते 3 × 2 6. हे कळलं असेल तुम्हाला. तर हे झाली पहिली प्रॉपर्टी. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी घेऊया आपण. ठीक आहे, तर दुसरी एक प्रॉपर्टी कसं करायचं ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, तर दुसरं पहा, तर निगेटिव्हचं घेऊया. एक निगेटिव्ह आहे पहिला नंबर आणि दुसरा नंबर पण निगेटिव्ह आहे, तर येणार उत्तर काय असते तुमचं निगेटिव्ह असते, पॉझिटिव्ह असते. ठीक आहे, तर पहा -4 आहे, -4 घेतलेला आहे मी आणि त्याच्यानंतर -2 घेतलेला आहे. पहा हे मायनस या दोघांचं मायनस काय प्रॉपर्टी लक्षातच ठेवायचं, ही खूप महत्त्वाची आहे. हे मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 4 × 2 8 हे तर मल्टिप्लिकेशन करायचं आहे. साईन काय येईल, दोन्ही मायनस असेल तर प्लसचं साईन येईल आणि प्लसचं साईन आपण लिहित नसतो, एवढं लक्षात ठेवायचं. प्लसचं साईन असेल तर आपण लिहित नसतो, पण निगेटिव्हचं जर साईन असले तर आपल्याला लिहावं लागते. ठीक आहे, हे निगेटिव्हचं साईन आहे, इथं निगेटिव्हचं साईन आहे म्हणून लिहावं लागलं. परंतु प्लसचं काही नाही, म्हणजे याच्या पुढं काय प्लसचं साईन असते, हे अंडरस्टँडेबल असते, आपण गृहीत धरतो, त्याच्यामुळं आपण याच्या पुढं प्लसचं साईन लिहत नाही. हे कळेल आहे तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल सांगतो. हे एक्झाम्पल कळलेलं आहे, तर दुसरं एक सांगतो मी. समजा -2 आहे आणि -5 आहे, तर हे काय होईल, ह्या दोघांचं 5 × 2 काय होईल तुमचं मल्टिप्लिकेशन काय येईल 10 येईल आणि मायनस दोन्ही मायनस असल्यामुळे प्लसचं साईन येईल. प्लसचं साईन लिहायची गरज पडत नाही. ही पण प्रॉपर्टी तुम्हाला कळली असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. तर काय करायचं आहे आता, नेक्स्ट पाहायचं तुम्हाला एक एक्झाम्पल. थर्ड नंबरची प्रॉपर्टी. आता एक नंबर तुमचा पहिला मायनस आहे आणि दुसरा प्लस आहे, तर येणारं उत्तर मायनस असेल. ठीक आहे, तर याला पहा एक एक्झाम्पल घेऊया. -2 घ्या. ठीक आहे, इंटू एक +3 घ्या. ठीक आहे, +3 घ्या. प्लसला 3 +3 लिहित नसतो, फक्त 3 लिहितो आपण. ठीक आहे, पहा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 2 × 3 किती होईल 6 होईल. आता एक मायनस आहे एक प्लस आहे, हे मायनस आहे हे प्लस आहे, येणारं साईन काय असते मायनस, तर त्यामुळे ज्या पुढं मायनसचं साईन असेल. दुसरं एक एक्झाम्पल घेऊया आपण. 4 आहे, -चा 4 घेतला मी इंटू +चा 5 घेतला. पहा तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 4 × 5 काय होईल तुमचा 20. 4 × 5 होईल तुमचा 20 आणि हे एक मायनस आहे एक प्लस आहे, तर येणार उत्तर मायनस असते, त्यामुळे मायनसचं साईन लावा. तर तुम्हाला ही पण प्रॉपर्टी कळली असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याच्यासारखी सिमिलर प्रॉपर्टी असणारी दुसरी काय आहे तुमची पहा. आता ह्याच्यानंतर पहा, तर 4th नंबर लास्ट प्रॉपर्टी आहे आपली 4th नंबरची. ठीक आहे, तर पहिला आपण इथं काय घेतला होता निगेटिव्ह घेतला होता आय थिंक. ठीक आहे, तर आता पहिला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे तुम्हाला आणि दुसरा काय करायचं आहे निगेटिव्ह घ्यायचं आहे. पहिला पॉझिटिव्ह आहे दुसरा निगेटिव्ह आहे, तर येणारा आन्सर निगेटिव्हच असते. ठीक आहे, तर पहा एक नंबर घेऊ आपण. +3 घेतलेला आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आणि -2 घ्या, काही घेऊ शकता. हा +3 घेतलेला आहे इंटूला इंटू -2 घेतलेला आहे, ह्याला सोडवा. 2 × 3 किती होते 6 होते आणि हा प्लस आहे हा मायनस आहे, तर येणार साईन मायनस असते, त्यामुळे मायनस. इथपर्यंत कळलेलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल सांगतो. पहा काही घेऊ शकता तुम्ही. 6 घ्या, +चा 6 घेतलेला आहे, पण दुसरा साईन तुम्हाला मायनस घ्यायचं आहे, -चा 2 घ्या. तर दोघांचं 6 × 2 काय होईल तुमचं मल्टिप्लिकेशन केलं तर 12 येईल आणि हे प्लस मायनस काय असेल तुमचं मायनस असेल, त्यामुळे मायनस असेल. तर ह्या 4 प्रॉपर्टी कळल्या असतील तर तुम्हाला हा चॅप्टर आरामशीर कळेल मल्टिप्लिकेशनचा. ठीक आहे, म्हणजे हे जर 4 मल्टिप्लिकेशनचे साईनचा प्रॉब्लेम झाला असेल क्लिअर तुमचा, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मल्टिप्लिकेशन करता येईल आणि साईनमध्ये तुम्हाला कधी कन्फ्युजन होणार नाही. तर आपण काही एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, पहा तर लक्ष द्या. त्याच्यानंतर आपण काही एक्झाम्पल घेतलेले. आता हे प्रॉपर्टी जर तुम्हाला कळलं असेल तर हे सोडवायचे. पहा आता दोन्ही साईन काय पहा, इथं सगळं कळलं असेल तुम्हाला, तर काय लक्षात ठेवायचं इथं मी लिहून ठेवतो, वाटलं तर तुम्ही पण लिहून ठेवा. पहिलं साईन प्लस असेल आहे का नाही, प्लस असेल इंटू प्लस असेल, तर तुमचं येणार आन्सर काय असते प्लस असते. पहिलं मायनस आहे दुसरं मायनस आहे, तर येणार आन्सर मायनस प्लस असते. ठीक आहे, पहिलं मायनस आहे इंटू दुसरं प्लस आहे, तर येणार आन्सर मायनस असते. पहिलं प्लस आहे इंटू दुसरं मायनस आहे, तर येणार आन्सर मायनस असते. हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर पहा मायनस दोन्ही मायनस आहे, तर ह्याच्यामध्ये येईल तुमचं येणार उत्तर प्लस असतील, तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 × 3 काय होते तुमचं 15 होते. 5 × 3 किती होते 15 होते, प्लस असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर हे सोडवा. 5 × 2 काय होईल तुमचा 10 होईल
आणि त्याच्यानंतर दोन्ही मायनस आहेत तर त्यामुळं प्लस असेल. ठीक आहे, हे झालं असेल. आता हे लक्षात ठेवा, त्याच्यानंतर एखाद्या संख्येला आहे का नाही, एखाद्या संख्येला कोणत्याही संख्येला जर 0ने मल्टिप्लाय केलं तर येणारा आन्सर काय येते, 0 येते. पहा, लक्ष द्या, हे महत्त्वाचं आहे. एखाद्या कोणत्याही संख्येला कोणत्याही संख्येला जर आपण 0ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येते, 0 येते. इफ वी मल्टिप्लाय एनी नंबर बाय 0 द आन्सर इज ऑलवेज 0. इफ वी मल्टिप्लाय एनी नंबर इज 0 द आन्सर इज ऑलवेज 0. म्हणजे आपण एखाद्या संख्येला शून्याने जर मल्टिप्लाय केलं तर येणारा आन्सर 0 असते. पहा, मग आता -5 असो +5 असो की काय असो, त्या संख्येला जर शून्यानं मल्टिप्लाय केलं तर आन्सर हे 0 असते. आणि 0 पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही नसते. शून्याला काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही असं साईन नसते. शून्याला आपण 0 निगेटिव्ह 0 किंवा पॉझिटिव्ह 0 असं म्हणत नाही. शून्याला फक्त 0 म्हणतो. तुम्ही दुसरे नंबर बघितला असाल, कोणताही नंबर तुम्हाला एकतर नंबर तो आयदर प्लस पॉझिटिव्ह दिसेल किंवा तुम्हाला निगेटिव्ह नंबर दिसू शकतो, परंतु तुम्हाला 0ला साईन नसते, 0ला प्लसचं पण नसते मायनसचं पण नसते, आपण लिहित नाही. ठीक आहे, आता पहा, हे दोन्ही मायनस आहेत तर येणारा आन्सर तुमचं प्लस असेल. 5 × 1 काय असेल, तुमचं 5 असेल. तर हे करा, ह्याचं मल्टिप्लिकेशन करा. 3 × 4 काय असेल, तुमचा 12 असेल. हा एक मायनस आहे, एक प्लस आहे, एक मायनस आहे, एक प्लस आहे, तर तुमचा आन्सर मायनस असेल. हे कळलं असेल तुम्हाला एवढे एक्झाम्पल. आणि काही एक्झाम्पल आपण काय करूया, तुमचे प्रॅक्टिस सेट असेल ते सोडून घेऊया. पहा, तर आपण आता काय पाहतोय, प्रॅक्टिस सेट 8 पाहतोय. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 8 पाहतोय. प्रॅक्टिस सेट 8मध्ये काय तुमचे मल्टिप्लाय म्हणून क्वेश्चन दिलेले आहेत. पहा, तर पहिला क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चनचं तर काय असा क्वेश्चन आला, काय करायचं, पहिल्यांदा तुम्ही मल्टिप्लाय करायचं. तर 5 × 7 5 × 7 काय होते, 5 × 7 होतील 35. ठीक आहे, 5 × 7 = 35 आहे का नाही. 5 × 7 = 35. ह्या 5 × 7 = 35 किंवा 7 × 5 = 35 कसंही करा तुम्ही, एकच येते. तर हे दोन निगेटिव्ह आहेत, दोन्ही निगेटिव्ह असेल तर येणारा आन्सर काय असते, तुमचं पॉझिटिव्ह असते. तर पॉझिटिव्हला आपण साईन लिहायची गरज नसते. ठीक आहे, पहा, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 9 × 6 9 × 6 या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय होतील, पहा. 9 × 6 पहा, 9 × 6 9 × 6 9 1 पहा, मल्टिप्लिकेशन करायचे तुम्हाला. मल्टिप्लिकेशन करसाल तुम्ही, 9 × 5 = 9 × 6 = 54. काय असेल तुमचं, -54. पहा, मायनस का लिहितोय, पहा, हे साईन नंतर लिहा. अगोदर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 9 × 6 54 असेल. 9 × 6 54 किंवा 6 × 9 करा 54. आणि एक मायनस आहे, एक प्लस आहे, तर तुमचा येणारा आन्सर मायनसमध्ये असेल. पहा, ठीक आहे, इथं बघायचं, तुम्हाला लिहून ठेवलेले आहेत सगळे. त्याच्यानंतर हे सोडवा. ह्याला सोडवलं तर पहा काय येणार आहे, 9 × 4 9 × 4 किती असणार आहे, 9 × 4 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 4 = 36 9 4 = 36. आणि मायनस असेल तर प्लस, एक प्लस आहे, एक मायनस आहे, तर तुम्हाला आन्सर काय असेल, तुमचा आन्सर असणार आहे. पहा, तिथं लिहून दिलेत, चेक करा, मायनस असेल. पहा, हे दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. ह्या दोघांचं 8 × 7 आहे का नाही, 8 × 7 तर काय असणार आहे, 8 संग 48 8 7 56 काय असणार आहे, हे पण तुमचं मायनस काय असणार आहे, 56. हे काय येईल तुमचं, -56 येईल, -56 येईल आहे का नाही. कसे करा, 8 × 7 करा किंवा 7 × 8 करा, तुमचं सेम आन्सर येईल. हे 4 एक्झाम्पल झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण काय करूया, पुढले एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे, पहा, आता नेक्स्ट काही क्वेश्चन लिहिलेले आहेत तुमच्या प्रॅक्टिस सेट 8मधले. पहा, 5th क्वेश्चन आहे, 5वा क्वेश्चन. तर हा -124 आहे, -1 आहे. आता 124 × 1 काय असेल, 124 असेल. पहा, तुम्ही ह्या इंटिजरला जर 1 न मल्टिप्लाय केलं तर नंबर तोच असतो. इंटिजरला जर 1 न मल्टिप्लाय केलं तर पहा, म्हणजे हे इंटिजर आहे 124, ह्याला 1 न मल्टिप्लाय केलं तर तोच नंबर असतो. फक्त साईन पहा, इथं 2 निगेटिव्ह साईन असेल तर येणारा आन्सर पॉझिटिव्ह असते. पहा, हे कळलं असेल तुम्हाला. ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे करायचं मल्टिप्लिकेशन. पहा, तर पहा, 12चा पाढा 7 पर्यंत म्हणा, 12 × 7 करा किंवा 7 × 12 करा आहे का नाही. पहा, करा तुम्ही. तर 7चा पाढा 7 10 70 7 2 14 म्हणजे काय येतील तुमचे 70 80 84 किंवा 12 7 84 असं पण म्हणू शकता आहे का नाही. 12 5 ठीक आहे, करून घ्या, तुम्हाला येते. ठीक आहे, 12 7 84 आहे का नाही. 12 7 = 84 84ला 84. आता हे निगेटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे, दोन निगेटिव्ह असेल तर आन्सर पॉझिटिव्ह असते. त्याच्यानंतर हे करायचं आहे तुम्हाला, हे करू शकता तुम्ही, हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे ह्या दोघांचं. तर असं मल्टिप्लिकेशन येत नसेल तर तुम्ही काय करा, 63 × 7 असं मल्टिप्लिकेशन करा सिम्पली. ठीक आहे, येते तुम्हाला. तर याचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करता येतं. ह्याचं 7 ने 3 7चा पाढा 3 पर्यंत म्हणायचं, 7 3 काय येईल 21 21 आलेला आहे. 2 डिजिट नंबर असेल तर काय करायचं, हा 1 आहे तो इथं खाली लिहायचा.
1 इकडल्या साईडचा म्हणजे उजव्या साईडचा आहे तो खाली लिहायचा आणि डाव्या साईडचा तो कॅरी असतो, कॅरी म्हणजे हातचा असतो, ठीक आहे. आता त्याच्यानंतर ह्याचं गुणाकार 6 पर्यंत, 7 42, 7 6 42 आणि हा 2 म्हणजे 44, किती असेल तुमचा 44, म्हणजे तुमचं येणारा आन्सर काय असणार आहे 441 हे असणार आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ठीक आहे, बरोबर आहे, ह्याच्यात काय अडचण आहे तुम्हाला, ठीक आहे. एक बार चेक करून घ्या. 7 त्रिक 21ला 1, हातचे आले 2, 7 42, 42 आणि 2 44, ठीक आहे. त्याच्यानंतर हे पुढं पहा, त्याच्यानंतर पुढं पहा 15चा पाडा काय म्हणायचं आहे तुम्हाला 7 पर्यंत, हे साईन पहा मायनस आहे तर पॉझिटिव्ह असणार आहे, तर हे करून घ्या. तर 15चा टेबल येत असेल तर तुम्हाला ठीक आहे, 15चा टेबल येत नसेल तर असंच करून घ्या. 15चा टेबल 7 पर्यंत म्हणा, 15 7 105 105 आहे का नाही, एक निगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह आहे, तर येणार आन्सर निगेटिव्ह असणार आहे, ठीक आहे. हे तुमचे इथंपर्यंत झालेले आहेत. हे कळलं असेल तुम्हाला असं मला वाटत नाही, याच्यामध्ये काही तुम्हाला शंका असेल, ठीक आहे. तर आपण हे 8वीचं लेक्चर होतं, पहिलंच लेक्चर आहे 8वीचं, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स पाहतोय. तर याच्यानंतरचा जो पुढला नेक्स्ट भाग आहे ते काय करू आपण पुढल्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. तुम्हाला कसं वाटते हे लेक्चर कळवा आम्हाला, आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत नक्की पोहोचवा, ठीक आहे. थँक्यू, खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.